डाएटकडे तुम्हाला नक्कीच लक्ष द्यायचं आहे. तुमचं डाएट हे प्रोटीन, विटामिन, कार्बोहायड्रेट्स, आयर्न ह्या सगळ्यांचं कॉम्बो असलं पाहिजे. हाय अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या डिलिव्हरीची स्टोरी. माझ्या डिलिव्हरीचा अनुभव किंवा एक्सपिरियन्स कसा होता ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी काय काय प्रिकॉशन्स घेतल्या होत्या, मी खाण्यामध्ये माझं डिलिव्हरीनंतरचं डाएट कसं होतं, माझं वेट म्हणजे आजकाल डिलिव्हरीनंतर वजन कमी करायचं खूपच जास्त लोकांना हे असतं, घाई असते, तर ते मी कसं मॅनेज केलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि मला असं वाटतं की ज्या कोणी प्रेग्नेंट लेडीज आहेत आत्ता, त्यांना ह्या व्हिडिओनी खूप काही इन्फॉर्मेशन मिळू शकते, त्यांचे बऱ्याच प्रमाणात डाऊट्स क्लिअर होऊ शकतात. सगळ्यात पहिले माझं सिझेरियन झालं होतं, सी सेक्शन डिलिव्हरी झाली होती माझी. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर माझं जे सी सेक्शन, माझं जे डिलिव्हरी झाली, जसं मी सांगितलं सी सेक्शन सिझेरियन डिलिव्हरी झाली माझी आणि ती झाली होती 2012 सप्टेंबर 2012मध्ये. सो सी सेक्शन म्हणजे सिझेरियन डिलिव्हरीचं आपल्याकडे खूप जास्त बाऊ केला जातो आणि खूप घाबरतात लोक, खूप घाबरतात बायका सिझेरियन डिलिव्हरी म्हटली तर. पण देवाच्या कृपेने टचवूड मला सी सेक्शन झाल्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. हो, म्हणजे मी अशा बऱ्याच बायका बघितल्या, इनफॅक्ट माझेच फ्रेंड्स बरेच बघितले ज्यांची सिझेरियन डिलिव्हरी झाली आणि त्यांना पाठदुखी, कंबरदुखी याचा भयंकर त्रास होतो, प्रचंड त्रास होतो. त्यांना कचरा काढता येत नाही किंवा रेग्युलर आपली भांडी वगैरे घासता येत नाही. पण बाय गॉड्स ग्रेस मला काहीही त्रास झाला नाही याचा आणि अजूनही होत नाही आहे. माझ्याकडे एकही हाऊस हेल्प नाही आहे, मेड नाही आहे. माझी सगळी कामं घरातली मी स्वतः करते आणि मी व्यवस्थित प्रकारे ती करू शकते. कुठलाही त्रास मला होत नाही आहे माझं सी सेक्शन होऊन सुद्धा. सो 4 सप्टेंबर 2012 दुपारचे साधारण 4:30-5 वाजले होते आणि त्यावेळेला माझं वॉटर ब्रेक झालं. आमच्या एक शेजारच्या काकू होत्या, त्यांनी मला थोडीशी आयडिया दिली होती की वॉटर ब्रेक होतं आणि त्यावेळेला आपल्याला हे एक साईन असते की आपल्याला लगेच हॉस्पिटलला जावं लागतं. तर मला थोडीशी कल्पना असल्यामुळे मी लगेच विशालला फोन केला. त्यातही असा ट्विस्ट होता की विशाल इथे नव्हता आणि माझे बाबाही इथे नव्हते. त्यामुळे माझी खूप चिडचिड झाली होती की इथे कोणीच हेल्पिंग हँड ॲज सच नव्हतं आणि मी माझ्या माहेरीच होते ऑफकोर्स. आणि मी विशालला लगेच फोन केला आणि त्यांनी त्याच्या फ्रेंड थ्रू गाडी अरेंज केली. मग माझे बाबांना कळलं, माझ्या बाबांचे काही फ्रेंड्स हॉस्पिटलमध्ये पोचले, माझे सासरचे तिकडे हॉस्पिटलमध्ये पोचले आणि आम्ही तिथे गेलो. आणि तिथे गेल्यानंतर असं कळलं की माझे जे गायनॅक होते ते आउट ऑफ कंट्री आहेत, ते इंडियामध्येच नव्हते. तर त्यांनी जी इमर्जन्सी केसेसमध्ये त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एक लेडी डॉक्टर अपॉइंट केलेली होती, तिला हॉस्पिटलमधून फोन केला आणि हॉस्पिटलमधून फोन केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं किंवा त्यांना असं सांगितलं गेलं की त्या लेडी डॉक्टर ऑलरेडी एका ऑपरेशनमध्ये आहेत आणि त्यांना यायला थोडासा वेळ लागेल. तर ही सगळी गोष्ट आहे. आम्ही साधारण 5-5:30च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये पोचलो होतो आणि त्या लेडी डॉक्टरना यायला अजून काही वेळ लागला. त्यामुळे तोपर्यंत माझं वॉटर ब्रेक होऊन गेलेलं आणि थोडेसे कॉम्प्लिकेशन्स ऑफकोर्स होतातच. वॉटर ब्रेक झाल्यानंतर इतका वेळ आपण थांबलो तर ते मेडिकल टर्म्स तर मला फार काही माहिती नाही. पण मग अशा केसमध्ये मला माझं सी सेक्शन करावं लागलं. सो साधारण 9:15च्या सुमारास रात्री माझी डिलिव्हरी झाली होती, माझं ऑपरेशन झालं. आणि मग त्यानंतर त्या दिवशी रात्री तर आपल्याला काहीच खाणं वगैरे अलाउड नसतं, उठणं तर शक्यच नव्हतं कारण अनेस्थेशिया वगैरे दिलेला होता. त्यामुळे तो तर अख्खा दिवस गेला. बट फ्रॉम सेकंड डे आत्ता मी तुम्हाला सांगतेय माझं डाएट मी कसं काय काय घेतलं, कारण आपल्याकडे खूप मिसकन्सेप्शन्स आहेत. मी असं तुम्हाला अजिबात नाही म्हणणार की मी जे खाल्लं किंवा मी जे केलं ते तुम्ही फॉलो करा, कारण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट किंवा थंब रूल आपण म्हणतो तो असा की प्रत्येक डिलिव्हरी, प्रत्येक प्रेग्नन्सी ही युनिक असते, ही वेगळी असते. तिने ते केलं म्हणून मीही तेच करायला पाहिजे, तिने ते खाल्लं म्हणून मीही तेच खाल्लं पाहिजे, किंवा मी माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या डिलिव्हरीनंतर हे केलं होतं मग मी आताही तेच करेन, तर असं होत नाही. प्रत्येक प्रेग्नन्सी, प्रत्येक डिलिव्हरी ही डिफरंटच असते. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
आणि मी माझा अनुभव शेअर करते, पण तुम्ही तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करून मगच तुम्ही ते निर्णय घ्या किंवा तुम्ही ते फॉलो करा. तर साधारण 9:15च्या सुमारास माझी डिलिव्हरी झाली होती आणि त्यानंतर तर मी ती रात्र तर अशीच गेली. दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे ही थोडीशी ऑड वाटू शकते गोष्ट बऱ्याच जणांना, कारण आपल्याकडे अशी पद्धत आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतिणीला काही दिवस फक्त भात, मऊ भात किंवा शिरा किंवा असंच हलकं फुलकं जेवायला देतात किंवा खायला देतात. पण माझ्या केसमध्ये मला डॉक्टरनी सांगितलं होतं की संपूर्ण जेवण, पोळी भाजी वरण भात हे जेवा. आणि मी लिटरली 4 सप्टेंबरला माझी डिलिव्हरी झाली, चेरी झाली आणि 5 सप्टेंबरपासून मी प्रॉपर पोळी भाजी वरण भात हा मील हे जे जेवण व्यवस्थित जेवायला लागले होते. पण एक गोष्ट नक्की की ह्याच्यात मी कुठल्याही जड, पचायला जड असं कडधान्य, खूप हेवी कडधान्य किंवा हेवी मसालेदार किंवा तळलेलं, खूप जास्त वाटण वगैरे लावलेलं असं जेवण जेवत नव्हते. मी हलकाच आपला रेग्युलर आपली जी पोळी भाजी वरण भात असतो तसंच मी जेवण जेवत होते. सो लिटरली डे 2 पासून मी व्यवस्थित जेवायला लागले होते. पण हे फॉलो तुम्ही करण्याआधी तुमच्या डॉक्टरना विचारा. माझ्या डॉक्टरनी मला असा प्रॉपर डाएट मला सांगितलं होतं, म्हणूनच मी हे असं जेवत होते. त्यातही मग जे ब्रेकफास्टच्या वेळेला आपलं डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू आणि दूध हे सगळं ऑफकोर्स असायचंच. आणि आपल्याकडे ती पद्धतच आहे असं म्हटलं तरी चालेल. आपल्या घरांमध्ये बाळंतिणीला कंपल्सरी लाडू, मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू किंवा अळीवाची खीर ह्या सगळ्या गोष्टी तर दिल्याच जातात. त्यामुळे हा माझा नाश्ता असायचा. दुपारचं जेवण प्रॉपर असायचं. परत संध्याकाळी काहीतरी स्नॅक्स मी खायचे आणि मग रात्री पुन्हा पोळी भाजी वरण भात असं माझं प्रॉपर जेवण होतं. नेक्स्ट असं की सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला विटॅमिन्स, परत प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स ह्या सगळ्या गोष्टींची खूप जास्त गरज असते. आयर्न, कारण असं की आपली डिलिव्हरी झाल्यानंतर, ऑपरेशन नंतर आपला बराच ब्लड लॉस होतो. त्याच्यासाठी आपल्याला आयर्नची खूप जास्त गरज असते, कारण आपलं हिमोग्लोबिन कमी होण्याचे त्यात चान्सेस असतात. त्यानंतर आपल्याला विटॅमिन सीची गरज असते. विटॅमिन सी इन्फेक्शन्सची फाईट करतं, त्यामुळे त्याच्यासाठी विटॅमिन सी आपल्याला गरजेचं असतं. प्रोटीन्स गरजेचे असतात, कारण आपल्या बॉडी रिकवर होण्यासाठी लवकर प्रोटीन्सची गरज असते. त्यामुळे ओव्हरऑल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते. त्यामुळे मला असं वाटतं की बॅलन्स मील जो असतो, प्रॉपर मील आपल्याला खाणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करा आणि नंतर मगच हे करा. हे मी वारंवार सांगते, कारण बऱ्याच जणांना पचत नाही किंवा बऱ्याच जणांची कंडिशन्स वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाचं सेमच कंडिशन असेल किंवा सेमच काय म्हणतात आपण, आपलं बॉडीची जी पचनशक्ती असेल हे असं गरजेचं नाही. प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्यामुळे वेगवेगळ्या बॉडी टाईप्सना पचनशक्तीनुसार डॉक्टर ते डाएट देतात. त्याच्यानंतर आपल्याकडे धुरी, मालिश ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर सुरुवातीला मलाही डॉक्टरनी सांगितलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत. हल्ली डॉक्टर सांगतातच की ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नसतात. तर मीही 1 महिनाभर अजिबात काहीच केलं नव्हतं. माझी आई माझी थोडीशी मालिश करायची, चेरीची मालिश करायची, अंघोळ घालायची. बट नंतर काही दिवसांनी आजूबाजूचे जेव्हा भेटायला येतात ते मोठी लोक आपल्याला जे सांगतात त्याच्यावरून मला असं कळलं की पुढे जाऊन आपल्याला खूप जास्त त्याचे त्रास त्याच्यामुळे होऊ शकतो, मालिश न झाल्यामुळे किंवा धुरी न घेतल्यामुळे. त्यामुळे 1 महिन्यानंतर मी ह्या सगळ्या गोष्टी चालू केल्या. एक प्रॉपर ज्या मालिशवाल्या मावशी असतात त्या मालिशवाल्या मावशी आम्ही लावल्या होत्या आणि त्या मला आणि चेरीला दोघांना मालिश करायच्या, धुरी द्यायच्या आणि मग चेरीला अंघोळ घालायच्या. सो ह्याही गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. कारण त्याच्यानंतर जे आपण म्हणतो गॅसेसचा त्रास किंवा आणखीनही बरेच त्रास, म्हणजे जे वजन वाढणं किंवा पोट सुटणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामुळे आपण ह्या न केल्यामुळेही कदाचित होऊ शकतात किंवा होतात. पण ह्याही गोष्टी तुम्ही तुमच्या डॉक्टरशी एकदा कन्सल्ट करा आणि मगच करा.
त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे फर्स्ट डिलिव्हरी असेल तर ऑफकोर्स ह्या गोष्टी आपल्याला खूप नवीन असतात. मी तर खूपच यंग होते आणि मला असं वाटतं की मे बी मला त्यामुळे जास्त त्रास झाला नसेल सिझेरियनचाही. आय वॉज 25 जेव्हा मला चेरी झाली होती आणि मे बी म्हणूनच मला खूप जास्त त्याचा जो त्रास आहे तो झाला नाही किंवा जाणवला नसेल, कारण आपण यंग असतो आणि आपली जी बॉडी रिकवर होण्याची जी प्रोसेस असते ती लवकर होते. सो माझ्या गायनॅकनीही आम्हाला हेच सांगितलं होतं की एज फॅक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो येस, मे बी त्यामुळे असेल. त्यानंतर आणि आपल्याला रात्र झोप मिळत नाही रात्रीची आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप होतात की रात्री बाळ झोपत नाही आणि मग दिवसभर सारखं उठावं लागतं. पण एक गोष्ट अशी की जेव्हा बाळ झोपतं त्यावेळेला आपणही झोपून घ्यायचं, म्हणजे आपली झोप तेवढीच त्यातल्या त्यात आपण कव्हर होण्यास मदत होते. सो ही एक गोष्ट मी नेहमी पाळायची की जेव्हा चेरी झोपायची तिच्यासोबत मीही झोपायचे. पण आमच्या चेरीची झोपच नव्हती, चेरीला झोपच नव्हती, खूप कमी झोपायची चेरी आणि त्यामुळे त्याचा त्रासही खूप व्हायचा. ती रडायची अजिबात नाही, अजिबात कुठलाही त्रास द्यायची नाही, रडायची नाही, कटकट करायची नाही, पण ती जागीच राहायची. आणि मग ती जागी असल्यानंतर मलाही असं वाटायचं की अरे बापरे, पटकन हिने फ्लिप केलं तर, आणि असे काहीतरी विचारायचे आणि म्हणून त्यामुळे मीही जागी राहायची. सो जेव्हा बाळ झोपेल त्यासोबत तुम्हीही झोपून घ्या आणि तेवढी तुमची झोप पूर्ण करून घ्या. सो डिलिव्हरी झाली 4 सप्टेंबरला आणि मी आय गेस तिसऱ्या दिवशी मी चालायला लागले होते आणि हळूहळू करून थोडं डॉक्टर्सनीच मला सांगितलं होतं, डॉक्टरनी की तुम्ही थोडं प्रॅक्टिस करा चालण्याची, खूप जास्त ताण पडेल असं करू नका, पण थोडं चाला. तर तिसऱ्या दिवशीपासून मी हळूहळू चालायला लागले होते आणि मला त्यातही फार काही त्रास झाला नाही. हळूहळू करून मी चालायला लागले. परत घरी आल्यानंतर थोडीफार स्वतःची कामं म्हणजे कपड्यांच्या घड्या घालणं बाळाचे किंवा अशा सगळ्या गोष्टी मी करत होते, ज्याच्याने माझी हालचाल होत होती आणि त्यातच थोडासा एक्सरसाइज होत होता. पण एका गोष्टीची नक्कीच आपण केअर करायची आहे, ती म्हणजे आपल्याला पडलेले जे टाके असतात ना, तिथे खूप जास्त ताण येणार नाही ह्या गोष्टीची काळजी नक्कीच घ्यायची आहे तुम्हाला. कारण बऱ्याच वेळेला बऱ्याच केसेसमध्ये मी असं बघितलंय, ऐकलंय की खूप ताण पडला कामाचा किंवा खूप जास्त उठबस केली किंवा वाकलं वगैरे की त्यांचे टाक्यांवरती ताण पडतो आणि मग ते टाके पिकतात आणि पस वगैरे तयार होतो. तर तेवढंही काम करायचं नाहीये की त्याच्यावरती ताण पडेल आणि तिथे सेप्टिक होईल. तर फक्त थोड्याफार प्रमाणात हालचाल ही करायलाच पाहिजे, नाहीतर मग तुम्हाला पुढे त्रासही होऊ शकतो त्याचा. त्यानंतर मला हॉस्पिटलमधून जेव्हा डिस्चार्ज मिळाला त्या वेळेला डॉक्टर म्हणजे माझ्या हॉस्पिटलमधून मला एक डाएट चार्ट मिळाला होता. त्याचसोबत मला मिळालं होतं एक एक्सरसाइजचा चार्ट. घरच्या घरी अगदी 15-20 मिनिटांच्या एक्सरसाइज करण्याचा एक चार्ट होता. त्याच्यामध्ये सगळे पोश्चर्स होते एक्सरसाइज करण्याचे आणि ते फॉलो करायचे होते. बट टू बी ऑनेस्ट मी यातलं काहीही केलं नाही, म्हणजे मी कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज केली नाही, कारण आपण त्या फेजमध्येच नसतो, आपण एकदम वेगळ्याच ह्याच्यात असतो. मदरहूडमध्ये एंटर केल्यावरती सुरुवातीचे काही महिने काही वर्ष आपण खूप वेगळ्या दुनियेत असतो. सो मीही काहीही फॉलो केलं नाही एक्सरसाइजेस. हो, पण मी डाएट नक्की फॉलो करत होते आणि डाएट ॲज सच काही नव्हतं, पण त्याच्यामध्ये प्रॉपर फ्रूट्स आणि जे जेवण आपलं रोजचं होतं, व्हेजिटेबल्स आणि हे सगळं जे होतं हेच फक्त डाएटमध्ये होतं. तर ते माझ्याकडनं फॉलो होत होतं, पण मी एक्सरसाइज कुठल्याही प्रकारची केली नव्हती. जी घरातली फिरणं वगैरे घरातल्या घरात वगैरे असतं तेवढं मी नक्की करत होते. या सगळ्यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची अशी की तुमच्या डाएटकडे तुम्हाला नक्कीच लक्ष द्यायचं आहे. तुमचं डाएट हे प्रोटीन, विटॅमिन, कार्बोहायड्रेट्स, आयर्न ह्या सगळ्यांचं कॉम्बो असलं पाहिजे. हे सगळे घटक तुमच्या डाएटमध्ये असलेच पाहिजे, तरच तुमची बॉडी लवकर रिकवर होईल. त्यानंतर बऱ्याचशा बायकांना किंवा बऱ्याचशा डिलिव्हरी झालेल्या प्रेग्नेंट असलेल्या बायकांना एकच टेन्शन असतं की माझं पोट खूप सुटेल किंवा सुटलंय, मी खूप जाड झाले तर मी बारीक कशी होऊ. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी
सुरुवातीला काही वर्ष तुम्ही इग्नोरच करायला पाहिजेत. एखाद वर्षानंतर तुम्ही याच्यावरती वर्कआउट केलं तर बरं होईल. कारण आपल्याला जसे मदरहूड असतं ना, ते एन्जॉय करण्यासाठी असतं. खूप छान अनुभव असतो तो, खूपच म्हणजे हा शब्दात सांगताच येणारा नाहीये असा अनुभव असतो. तर मला असं वाटतं की हे तुम्ही सगळं, ह्या सगळ्या सेकंडरी गोष्टी असतात आणि प्रायमरी तुम्ही तुमची बॉडी, तुमची हेल्थ आणि तुमचं बेबी हेच असतं. त्यामुळे तुम्ही नक्की त्यावरच लक्ष द्या. तुमच्या डाएटवर लक्ष द्या. मेन म्हणजे भरपूर खा आणि थोडीफार घरातल्या घरात एक्सरसाइज करा. आणि एका वर्षानंतर जर का तुम्हाला वाटतंय की नाही कमी होते, मी अजून जाड होतीये किंवा माझं पोट जास्त सुटलंय, तेव्हा तुम्ही वर्कआउट किंवा एक्सरसाइज करू शकता. सी सेक्शनमुळे बऱ्याच जणांना हा वजन वाढण्याचा वगैरे त्रास होतो. पण मला असं वाटतं की हे मदरहूड एन्जॉय करण्यासाठी असतं. एक एक्सपिरियन्स असतो, लाईफ टाईम एक्सपिरियन्स, जो की तुम्हाला पुन्हा अनुभव करण्यासारखा नसतो. जरी तुमचं अजून एक डिलिव्हरी किंवा प्रेग्नेन्सी असेल तरी सुद्धा त्याही केसमध्ये जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक डिलिव्हरी ही युनिक असते. तर हा जो एक्सपिरियन्स आहे हा तुम्हाला चेरिश करण्यासाठी आहे. ह्या मेमरीज आहेत त्या चेरिश करण्यासाठी आहेत. त्यामुळे दुसऱ्या वजन कमी करण्याच्या मागे लागण्यापेक्षा मला असं वाटतं की तुमच्या बेबीकडे आणि तुमच्या हेल्थकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. माझ्या केसमध्ये मी एक 3-4 महिन्यांपासून नंतर घरातली कामंही करत होते. रेग्युलर बेसिसवरती जी कामं करतो आपण, स्वयंपाक करणं म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी, त्या मी करायला सुरुवात केली होती. आणि मला असं वाटतं की त्या मुवमेंट्स ज्या असतात ना आपल्या घरच्या घरी, ती सुद्धा खूप मोठी एक्सरसाइज आहे, ज्याच्याने तुमची बॉडी यूज टू होते. त्या एक्सरसाइजच आहे ती एका प्रकारची. सो ती तुम्ही खूप जास्त बाऊ करून फक्त झोपून राहिला तर तुमची रिकव्हरी लवकर होणार नाही. नेक्स्ट तुम्हाला तुमच्या डाएटकडे खूप चांगलं लक्ष द्यायचं आहे. जसं मी तुम्हाला मगासपासून म्हणतेय, प्रोटीन्स आणि आयर्नची खूप जास्त गरज असते. मसल रिकव्हरीसाठी प्रोटीन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ब्लड लॉस झाल्यामुळे हिमोग्लोबिन कमी होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तुम्हाला आयर्न पण खूप जास्त प्रमाणात इनटेक करायचं आहे. सो अंडी, उकडलेली अंडी म्हणा किंवा चिकन खूप जास्त मसालेदार ऑफकोर्स नाही आणि एकदम इनिशियल स्टेजला तर नक्कीच नाही. तुमच्या डॉक्टरना कन्सल्ट करून साधारण 1-1.5 महिन्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इनटेक करायला सुरुवात करा. अंडी, चिकन, जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर कडधान्य असतात, डाळी असतात, पनीर असतं. परत आयर्नसाठी बीटरूट, खजूर, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. ह्या एनी विच वेज आपल्या बायकांनी म्हणजे ह्या इनटेक करायलाच पाहिजे त्यांच्या रेग्युलर कोर्समध्ये. पण त्या काळात तर खूप जास्त गरज असते आणि ह्या इनटेक केल्याने तुमची रिकव्हरी लवकर होते आणि त्याला जास्त मदत मिळते. ह्याच काही गोष्टी होत्या. तुमचं डाएटकडे तुम्ही लक्ष द्या, तुम्ही रेस्ट घ्या, प्रॉपर एक्सरसाइज करा आणि तुमचं जे बॉडी स्ट्रक्चर जे पूर्वीसारखं होतं ते तुम्ही आपोआपच एकतर पूर्वीसारखं पुन्हा होतं काही महिन्यांनंतर. आणि जर ते नसेल होत तर तुम्ही एक साधारण 7-8 महिने किंवा वर्षभरानंतर त्याच्यावरती वर्कआउट करायला सुरुवात करू शकता. पण एकच मी नक्की सांगेन की हा एक एक्सपिरियन्स आहे, हा एक अनुभव आहे आणि तो प्रत्येक वेळेला वेगळाच असतो. सो तुम्ही ते एन्जॉय करा मदरहूड. आणि बाकी जे वजन वाढणं आहे किंवा पोट सुटणं आहे ह्यावर सगळं तुम्ही नंतर विचार करू शकता. पण सध्या किंवा त्या काळाची जी गरज आहे ती तुमच्या हेल्थवर तुम्ही लक्ष द्या, बाळावर लक्ष द्या. आणि हो, खूप चांगली झोप, कारण झोप ही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे मी जसं म्हटलं तसं रात्री जर का तुमचं बाळ झोपत नसेल तर जेव्हा केव्हा तुमचं बाळ झोपतंय त्यावेळेला तुम्हीही झोपून घ्या आणि तुमची झोप मुख्य म्हणजे पूर्ण करा. सो येस, दिस वॉज ऑल अबाउट माय स्टोरी. ही माझी स्टोरी होती आणि मी असं अजिबात म्हणणार नाही की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सांगण्यावरून फॉलो करा. ह्या तुम्ही तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करून मगच तुम्ही त्या सगळ्या गोष्टी फॉलो करा किंवा तुमचे डॉक्टर जे सांगतील तुमच्यासाठी जे योग्य आहे तुम्ही तशा पद्धतीने फॉलो करा. पण ह्या माझ्याकडनं छोट्या मोठ्या काही टिप्स होत्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन काही तुमचे जर का काही रिक्वेस्ट असतील आणखीन कुठल्या गोष्टीवर व्हिडिओ बनवण्यासाठी तर मला नक्की कॉमेंट्समध्ये लिहून कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.